नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. ठीक आहे, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत स्कीम नंबर 407 आहे, सर्वोदय सिम्फनी सी विंग डोंबिवली ठाकुर्लीचा हा प्रोजेक्ट आहे. ठीक आहे, तर आज मी पूर्ण माहिती देणार आहे की तिकडे रेंट किती चालू आहे, पोझिशन मिळालं आहे की नाही मिळालं आहे, म्हाडाचे फ्लॅट्स कुठे असणार आहेत, फ्लोर प्लॅन काय असणार आहे, मेंटेनन्स किती आहे. तर ही सगळी माहिती आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. ठीक आहे, तर हा प्रोजेक्ट आहे ठाकुर्ली ईस्टमध्ये आणि इथे टोटल 14 फ्लॅट्स अवेलेबल केलेले आहेत म्हाड्याने. आणि कार्पेट तर तुम्ही बघाल तर आहे 30 ते 49च्या मध्ये. ठीक आहे, तर 30 जरी म्हटलं तरी 322चा कार्पेट आहे आणि 49 म्हटलं तर 527चा एक व्यवस्थित कार्पेट. 49 वाला तर तो खूप मोठा कार्पेट आहे. ठीक आहे, आणि याची प्राइस म्हाडाने दिलेली आहे जवळजवळ 12 ते 21 लाख पर्यंत दिलेली आहे आणि टोटल 14 घर आहे. ठीक आहे, आता याचं टोटल प्रॉक्सिमिटी बघून घेऊ तर ठाकूर रेल्वे स्टेशनपासून हा जवळजवळ 2 किलोमीटरवर आहे, म्हणजे एक 10 मिनिटावरच हा प्रोजेक्ट आहे. ठीक आहे, तर ही होती ती प्रॉक्सिमिटी. बाकी रेराच्या वेबसाईटमध्ये जर तुम्ही बघितलात तर हे स्वस्तिक रिअल्टर्स म्हणून नाव आहे सर्वोदय सिम्फनीचं. ठीक आहे, आणि याच्याबद्दल थोडीशी आता आपण अजून माहिती घेऊया. तर डेट ऑफ रजिस्ट्रेशन जर बघाल तर आहे 2021. ठीक आहे, आणि याचं पोझिशन आहे 2026. पण मी सेल्स ऑफिसमध्ये फोन केलेला तर त्यांनी सांगितलं की आता पोझिशन द्यायला सुरू झालेले आहेत. जवळजवळ 100 फ्लॅट्सचं त्यांनी पोझिशन ऑलरेडी दिलेलं आहे आणि म्हाडाची बिल्डिंग जी आहे विंग सीमध्ये ती सुद्धा कम्प्लिटली रेडी आहे. ठीक आहे, तर ही त्यांनी माहिती दिली. आता आपण थोडंसं अजून बघून घेऊ की किती विंग्स आणि किती बिल्डिंग्स आहेत. ठीक आहे, एक सेकंड. हां, तर तुम्ही बघाल टोटल दोन विंग इथे दाखवलेले आहेत, ए विंग आणि बी विंग. पण ॲक्च्युली टोटल 4 विंग आहेत, ए बी सी आणि डी विंग आहे. ठीक आहे, म्हाडाचे फ्लॅट्स आहेत ते सी विंगमध्ये आहेत. ठीक आहे, तर ते आपण एक सेकंड मी तुम्हाला एक लेआउट पण दाखवतो. होल्ड करा एक सेकंड. कुठे गेला तो लेआउट? हां, तर तुम्ही ते बघू शकता. 2 प्लॉट आहेत, प्लॉट 1 आणि प्लॉट 2. ठीक आहे, प्लॉट 1 जो आहे तो आहे प्लॉट 1 आणि प्लॉट 2 बरोबर. आणि प्लॉट 1 जो आहे त्याच्यामध्ये विंग ए आहे, विंग बी आहे आणि विंग सी आहे आणि प्लॉट 2 मध्ये आहे ती विंग डी आहे. ठीक आहे, प्लॉट सी जी आहे ती म्हाडाची आहे. ठीक आहे, आणि तुम्ही बघू शकता इकडे सगळे ॲम्युनिटीज वगैरे पण आहेत. क्लब हाऊस आहे, जिम्नॅशियम आहे, चिल्ड्रन्स पार्क आहे, पार्किंग आहे. ठीक आहे, म्हाडाची बिल्डिंग ही विंग सीमध्ये असणार आहे, 7 माळ्याची असणार आहे आणि त्याच्या बाजूला म्हाडासाठी थोडीशी रिझर्व पार्किंग पण त्यांनी दिलेली आहे. ठीक आहे, तर हा असा पूर्ण एक लेआउट आहे या पूर्ण प्रोजेक्टचा. ठीक आहे, स्विमिंग पूल वगैरे पण आहे याच्यामध्ये. आता अजून अजून आपण माहिती घेऊ. एक सेकंड. हां, तुम्हाला मी आता थोडा फ्लोर प्लॅन दाखवतो. ठीक आहे, तर फ्लोर प्लॅनमध्ये बघा यांनी सरळ दिलेलं आहे. हा वरती जो आहे तो प्लॉट 1 आहे आणि खाली जो आहे तो प्लॉट 2 आहे आणि प्लॉट 1 मध्ये विंग सी मध्ये म्हाडाचे फ्लॅट्स असणार आहेत. याची तर क्लॅरिटी व्यवस्थित नाही आहे, पण ग्राउंड ते 7th फ्लोअर विंग सी ते यांनी लिहिलेलं आहे म्हाडाची बिल्डिंग. हे सगळे म्हाडाच्या रेराच्या वेबसाईटचे फ्लोर प्लॅन्स आहेत बरं का. ठीक आहे, आता अजून एका फ्लोर प्लॅनमध्ये तुम्हाला मी डिटेल्स दाखवतो. इथे तुम्ही बघाल तर यांनी लिहिलेलं आहे प्लॉट 1 मध्ये 3 विंग आहेत, ए विंग, बी विंग आणि सी विंग. ठीक आहे, आणि सी विंगच्या इकडे त्यांनी लिहिलेलं आहे हँड ओव्हर टू म्हाडा. ठीक आहे, तर तुम्ही बघू शकता पहिले जे 7 माळे आहेत तिथपर्यंत त्यांनी दिलेलं आहे, म्हणजे 7 माळ्याची बिल्डिंग आहे वेगळी म्हाडासाठी सी विंगमध्ये. ठीक आहे, माहिती आहे. अजून पुढे बघूया आपण अजून काय माहिती मिळते आपल्याला. हो, एक सेकंड. तुम्हाला काही व्हिज्युअल्स दाखवतो मी याचे. हा असा एंट्रन्स असणार आहे सर्वोदय सिम्फनीचा आणि प्रोजेक्ट पूर्ण रेडी टू मूव्ह पोझिशनमध्ये आहे. ठीक आहे, आणि इकडे रेंटल मी विचारलं तर त्यांनी सांगितलं त्याचं रेंटल जे सांगितलं नाही. एक सेकंड मी तुम्हाला सांगतो याचं रेंटल किती सांगितलं यांनी. रेंटल आहे 14,000 तिकडे सध्या रेंटल चालू आहे आणि मेंटेनन्स 2,800 चालू आहे. आणि याची मार्केट प्राइस जी आहे 500चा कार्पेट जवळजवळ 58 लॅक्स ऑल इन्क्लुसिव्ह अशी त्यांनी माहिती दिली तिकडे मी सेल्स ऑफिसला फोन केल्यावर. ठीक आहे, आणि म्हाडाची जी बिल्डिंग आहे सी विंग त्याच्यामध्ये प्रत्येक माळ्यावर जवळजवळ 5 फ्लॅट्स आहेत. ठीक आहे, तर मे बी काही फ्लॅट्स पुढच्या लॉटरीसाठी रिझर्वड असतील.
हा व्हिडिओ जेव्हा मी स्टार्टिंगला शूट केला तेव्हा विदाऊट ऑडिओ शूट झालेला आहे. त्यामुळे आता व्हॉईस ओव्हर करावं लागतंय. त्यामुळे थोडासा लॅग तुम्हाला दिसेल. ठीक आहे. काही फोटोज आहेत ते बघून घ्या एलिव्हेशनचे वगैरे. मी तुम्हाला व्हिडिओही दाखवणार आहे, सॅम्पल फ्लॅटही पुढे दाखवणार आहे. हे त्याचे आता सध्याचे फोटोज आहेत, रिअल फोटोज आहेत त्याचे. व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवतो. हे एलिव्हेशन आहे बिल्डिंगचं. स्विमिंग पूल आहे, क्लब हाऊस आहे, जिम आहे याच्यामध्ये आणि चिल्ड्रन्स प्ले एरिया आहे आणि गार्डन सुद्धा आहे. हे बेसिक अम्युनिटीज आहेत. बाल्कनी सुद्धा आहे प्रत्येक फ्लोअरला. म्हाडाच्या फ्लॅट्समध्ये माहित नाही बाल्कनी असेल की नाही, ते सांगते ते जाऊन बघावं लागेल. हा आजूबाजूचा परिसर आहे. आपण सॅम्पल फ्लॅट पण बघून घेऊ. पार्किंग जे आहे ते बेसमेंटमध्ये आहे. ते साईडला राईटला जो गेट आहे तो बेसमेंट पार्किंगसाठी आहे. रेफ्युज एरिया दिलेला आहे मध्ये मध्ये. हे स्विमिंग पूल आहे. याचा आता रेडी झालेला आहे. हा थोडासा व्हिडिओ जुना आहे, ठीक आहे, पण ॲक्च्युअल लेटेस्ट व्हिडिओ आहे. सॅम्पल फ्लॅटचे व्हिज्युअल्स आहेत. हा आजूबाजूचा परिसर आहे. तुम्ही बघू शकता इथे स्टिल्ट पार्किंग आहे. म्हणजे बेसमेंटमध्ये सुद्धा पार्किंग आहे आणि वरती सुद्धा पार्किंग आहे आणि समोर स्विमिंग पूल आहे आणि क्लब हाऊस आहे. नाईट व्हिज्युअल्स आहे ते. ठीक आहे मित्रांनो, तर ही सगळी माहिती होती. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.